नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 4 मे 2026. आपण आज हवामानाचा काही धावता आढावा घेणार आहोत, की सातत्याने आपण बंगालच्या उपसागरातील सिस्टीमबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे. साऊथ वेस्ट मान्सून कधी दाखल होईल याचा अंदाज आपण व्यक्त केलेला आहे. साधारणतः 15 मे ते 20 मे अंदमान निकोबार बेटावर त्याची एंट्री होईल हे आपण सांगितलेलं आहे आणि वेगाने होईल अ, हे सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तळ कोकणात तो 6 जून पर्यंत पोहोचेल आणि उर्वरित महाराष्ट्रात मित्रांनो तो 12 ते 15 जून पर्यंत पोहोचेल असा आपला अंदाज आहे. याच्या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपण वेळोवेळी टाकलेले आहेत. टेक्स्ट मेसेज सुद्धा टाकलेले आहेत. मित्रांनो, ही जी बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टीम GFS नावाच्या मॉडेलने विकसित होण्याचे संकेत दिले आहेत. खरोखरच ही सिस्टीम जर मित्रांनो विकसित जर झाली, तर हिचा मोठा इफेक्ट भारताच्या अ, वातावरणावर, भारताच्या हवामानावर होऊ शकतो. यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपला साऊथ वेस्ट मान्सून हा वेळेआधी दाखल होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर मित्रांनो अ, गंगेच्या मैदानात पाऊस पडू शकतो. पूर्व किनारपट्टी मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकते. यामध्ये तामिळनाडू आहे, केरळ आहे, कर्नाटकचा हा जो भाग आहे, या भागात पाऊस होऊ शकतो. एवढंच नव्हे, आपली जी कोकण किनारपट्टी आहे, घाटाला समांतर या भागात बाष्प खेचल्या गेल्यामुळे या सिस्टीमकडे या भागात सुद्धा पाऊस होऊ शकतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात या सिस्टीमचा फारसा परिणाम होणार नाही. यामध्ये मित्रांनो मराठवाड्याचा दक्षिण भाग वगळता फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात होणार नाहीत. उत्तर महाराष्ट्राकडे फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. मित्रांनो, पूर्व विदर्भात या सिस्टीमचा परिणाम होऊ शकतो. कारण ही सिस्टीम मित्रांनो या भागात जाते आणि एक सांगायचं म्हणजे हे मित्रांनो या सिस्टीमला एक मोठं समुद्राचा फेस भेटणार आहे. समुद्राचा पृष्ठभाग भेटणार आहे. त्यामुळे ही सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तीव्र होण्याची शक्यता आहे. लो प्रेशर तर ते आहेच आहे, परंतु त्याचं सायक्लोन आणि सुपर सायक्लोन जरी नाही झालं, तर कॅटेगरी 3-5 पर्यंत 4 पर्यंत हे जाऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणावर गंगेच्या मैदानात बांगलादेशमध्ये हाहाकार माजू शकतं. असा एक अंदाज सध्या प्राथमिक तयार झालेला आहे. मित्रांनो, सातत्याने आपल्याला या सिस्टीमकडे लक्ष ठेवावे लागेल आणि या सिस्टीमच्या मार्गाबद्दल आपल्याला सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागेल. या सिस्टीमचा परिणाम कसा होईल राज्यात, त्याची आपण एक इमेजद्वारे माहिती पाहू. मित्रांनो, हे ECMWFचं मॉडेल आहे, जे की आपल्या जगातलं सर्वात टॉपचं मॉडेल समजलं जातं. आपण जर पाहिलं तर ECMWने या सुमारास इथं सुद्धा एक सिस्टीम दाखवलेली आहे आणि या सुमारास या दुसऱ्या GFSने बंगालच्या उपसागरात सिस्टीम दाखवलेली आहे. परंतु आपण जर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज जर पाहिल्या, सांगितल्याप्रमाणे ECMWFने सुद्धा या सिस्टीममुळे या ठिकाणी जबरदस्त पाऊस दाखवलेला आहे. संपूर्ण पूर्व कोस्टल लाईन अगदी प्रभावित दाखवली आहे. यामध्ये मित्रांनो तामिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे. अ, इकडं पश्चिम किनारपट्टी संपूर्ण आहे. अगदी मित्रांनो केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या शक्यता या सिस्टीममुळे होतील असं दाखवलेलं आहे. आणि ECMWने ही सिस्टीम मित्रांनो ओमान या देशाकडे जाण्याचे संकेत दिलेले आहेत. यामुळे काय होईल तर महाराष्ट्राचा जो कोकण भाग आहे, साऊथ भाग आहे, यामध्ये साधारणतः मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर आणि संपूर्ण घाटमाता, नाशिकच्या उत्तर भागात सुद्धा मित्रांनो ऍक्टिव्हिटी राहणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या भागात सुद्धा राहणार नाही. नागपूर जर आपण पाहिलं तर नागपूरचा पश्चिम भाग जो आहे, म्हणजे पश्चिम विदर्भात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटी या सिस्टीममुळे राहणार नाही. पूर्व विदर्भात काही होऊ शकतात. नांदेडला लागून असणारा जो काही तेलंगणा भाग आहे त्यामध्ये होऊ शकतात, परंतु फारशा ऍक्टिव्हिटीज नाहीत. आणि मित्रांनो, या 13 तारीख ते 17 तारीख पर्यंत होण्याची शक्यता आहे. साधारणतः मित्रांनो 15 तारखेपर्यंत राज्यात कुठेही पावसाच्या तीव्र हालचाली नाहीत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. 13 तारखेच्या नंतरच म्हणजे 15च्या नंतरच या हालचाली व्हायला सुरुवात होतील आणि मित्रांनो खरा पाऊस हा राज्यामध्ये 20 तारखेच्या नंतर ऍक्टिव्हिटीज वाढतील. ज्यामुळे अ, शेतीच्या पूर्व मशागतीला
वेग येईल आणि निश्चितच शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी असेल. त्याला आपण गडगडाटी वादळ असं म्हणतो. गडगडाटी पाऊस असतो. हा पाऊस मित्रांनो सातत्याने पूर्वमोसमी पाऊस म्हणून ओळखला जातो आणि हा बहुतांश पाऊस मेच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात होत असतो. तसा पाऊस मित्रांनो यावर्षी सुद्धा मेच्या शेवटच्या आठवड्यात मित्रांनो साधारणतः 20 मे नंतरच 20 मे, 25 मे पासून पुढेच तर 30 मे पर्यंत ते होणार आहे आणि 27-28 मे पर्यंत या सुमारास केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाल्याची घोषणा IMD कडून केल्या जाऊ शकते, असा एक प्राथमिक अंदाज आहे. तळ कोकणात मित्रांनो मात्र 6 तारीख लागणार आहे, लक्षात घ्या. केरळमध्ये साउथ वेस्ट मान्सून आला, म्हणजे लगेच महाराष्ट्रात आला असं नसतं. त्यासाठी साधारणतः आपल्याला अ, एक 6-7 तारखेच्या पुढेच महाराष्ट्रात आपल्याला मान्सून दाखल झाल्याचं IMD कडनं घोषणा होऊ शकते, असा एक प्राथमिक अंदाज आपला आहे. मित्रांनो सातत्याने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.